पीपल्स कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती व इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बालाजी चिरडे यांच्या 1857 सावरकरांची भूमिका, त्रिकालवेद लेख संग्रह, इंदिरा गांधी एक वादळी पर्व संपादित या 3 पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत व लेखक शेषराव मोरे व औरंगाबाद येथील अनालायझर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी शेषराव मोरे यांचे 1857 चे स्वातंत्र्य युद्ध ते आझादीचा अमृत महोत्सव या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते। सुशील कुलकर्णी त्रिकालवेद या पुस्तकावर तसेच समाज माध्यमाची सद्यस्थिती यावर आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे हे होते, तर प्राचार्य डॉक्टर R.M. जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली। सदरील कार्यक्रम 27 ऑगस्ट रोजी शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता पीपल्स कॉलेजच्या कैनरहर कुरंदकर सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती। पण याचा परिणाम म्हणून त्यांची ऊर्जा सातत्याने शतखंडित होत राहते। म्हणून आम्हा मित्रांना त्यांनी जे प्रकल्प हातात घेतलेले आहेत ते वेळेवर पूर्ण होतील का याबद्दल एक सारखी चिंता लागून राहिलेली असते। लहान मुलाला कशा शेकड्याने आवडीनिवडी असतात आणि मग त्यातून हे करू की ते अगोदर करू असा न सुटणारा संभ्रम असतो, तसे आमच्या मित्राचे आहे। त्यांना एकाच वेळी वाचायची असते, लिहायची असते, नवी मूलभूत मांडणी करायची असते, पण त्याच वेळी खूप भाषणे द्यायची असतात, व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती खूप सारे वाद घालायचे असतात, मोठमोठी आयोजने करायची असतात। इतकेच नाही तर अगदी सिनेट सुद्धा लढवायची असते। पण हे सगळे एकाच वेळी करायचे असल्याने टू बी और नॉट टू बी अशी त्यांची हॅमलेट सारखी अवस्था होऊन जाते। अशा वेळी सरांच्या सौभाग्यवती आणि आमच्या बहिणी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होऊन जाते, हे मला या ठिकाणी नोंदवलं पाहिजे। मम्मटाच्या भाषेत त्या कांता संमित उपदेश करून या हेलकावणाऱ्या गलबताला किनाऱ्यावर आणण्याचं काम सातत्यानं करत आलेले आहे। आपल्यापैकी बहुतेकांना हे ठाऊक आहे की चिरडे सरांच्या केअर आणि युनिसेफ मधील नोकरीच्या काळात वहिनींनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे जे निर्वाहन केले त्यामुळे चिरडे सरांच्या चिंतनाला स्वतंत्र अवकाश मिळू शकलेला आहे। यामुळे त्यांच्या लेखनात योगदान देणाऱ्या अन्य लोकांबद्दल ते आपल्या मनोगतात बोलतीलच, पण यामध्ये वहिनी, मुलगी असलेली अश्लेषा आणि मुलगा अरिजित यांचं दखलपात्र योगदान आहे, हे त्यांचा जवळचा मित्र म्हणून मला या ठिकाणी सांगण्यात क्रमप्राप्त आहे। मित्रहो, मी हे जाहीर सांगायला हवे की चिरडे सरांमध्ये अपवादाने आढळणारी, लाखांपैकी एकामध्ये असणारी प्रचंड, मी हा शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरतोय, प्रचंड, याला एकेरी अवतरण चिन्हात देऊन 2दा अधोरेखित करतोय, प्रचंड अशी क्षमता आहे। त्यांच्या वाचनाचा झपाटा, आकरणाचा आवाका, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, त्यांचा लोकसंग्रह हे सारे थक्क करणारे आहे। त्यांच्या सोबत तासभर केलेली चर्चा सुद्धा विचारांच्या कितीतरी शक्यता खुल्या करते, याचा अनुभव माझ्यासारख्या अनेकांनी खूप वेळा घेतलेला आहे। याशिवाय बहुतेकांना न पटणाऱ्या आणि न पचणाऱ्या अप्रिय सत्याचे कथन आपल्या लेखनातून करणाऱ्या शेषराव मोरे सरांसारख्या ज्येष्ठ विचारवंताचा जवळपास 2 दशकांचा सहवास आणि पुत्रवत प्रेम असं दुर्मिळ भाग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे। यासोबतच तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात सखोल वाचन, संशोधन, लेखन आणि अध्यापन करण्यासाठी महाराष्ट्रामधली जी काही मोजकी आयडियल डेस्टिनेशन्स असतात त्यापैकी एक म्हणजे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, त्या ठिकाणी नोकरी करण्याचे, यासोबतच विद्यार्थ्यांचं खूप सारं प्रेम मिळण्याचे सुद्धा अहोभाग्य त्यांना लाभलेले आहे। पण इतकी अपवादभूत अनुकूलता असूनही ज्यामधून चिरडे सरांच्या प्रज्ञेचे डोळे दिपवून टाकणारे तेज प्रकटावे अशा मूलभूत कामाच्या आम्ही अजूनही प्रतीक्षेत आहोत। हे कबूल करायला हवे की
त्यांचे एक पुस्तक टेक्स्टबुक या स्वरूपाचे का असेना पण ते अगोदर प्रकाशित झाले आहे. आज 2 स्वतंत्र आणि एक संपादित पुस्तक प्रकाशित होते आहे. एकंदरीत 4 पुस्तकं, 4 महत्वाची पुस्तकं चिरडे सरांच्या नावावर जरूर आहेत, पण ज्या प्रकारच्या प्रतिभेचा झपाटा त्यांच्याकडे आहे त्याचा आविष्कार या 4ही पुस्तकातून झालेला आहे असे माझ्यासारख्या मित्राला वाटत नाही. याचा अर्थ त्यांच्याकडून खूप मोठ्या कामाच्या प्रतीक्षेत हा मित्रपरिवार आहे. मित्रहो, त्रिकाल वेद या संग्रहात प्रज्ञावंताच्या सहवासातील 1.5 दशक या लेखात शेषराव मोरे सरांच्या संशोधन पद्धतीला चिरडे सरांनी चिरेबंदी राजवाड्याचे बांधकाम संबोधलेले आहे. मागच्या साधारणतः 40-45 वर्षांपासून मोरे सर हे चिरेबंदी वाड्याचे बांधकाम यासाठी करू शकले कारण वर्षानुवर्ष ग्रंथाच्या गुहेमध्ये गाडून घेण्याचा व्यासंग मोरे सरांनी कमावलेला आहे. स्वाभाविकच चिरडे सरांनी सुद्धा मोरे स्कूलचा विद्यार्थी म्हणून पायातली भिंगरी काढून अपरिमित लोकसंग्रहाचा मोह टाळून विषय ज्ञानाच्या विहिरीमध्ये खोलवर उतरण्याची प्रतिज्ञा आजच्या या प्रसंगी करावी अशी आम्हा मित्रांची अपेक्षा आहे. आम्हा मित्रांच्या अपेक्षांची पूर्तता करून कुरुंकर, मोरे आणि चिरडे ही नांदेड नगरीतील व्यासंगाची पाऊलवाट ते प्रशस्त करतील यासाठी मी त्यांना या प्रास्ताविकात हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, काहीशी कडवट वाटणारी पण मागील अनेक दिवसांपासून मनात दाटून राहिलेली ही मित्राची कळकळ ते नीटपणानं समजून घेतील अशी आकांक्षा बाळगून आजच्या या सोहळ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि महाराष्ट्राचे खासदार विचारवंत आमचे मार्गदर्शक शिक्षण मोरे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर्यन जाधव सर आणि माझ्यासमोर बसलेले नांदेडमधील एकापेक्षा एक दिग्गज अशा पद्धतीचे श्रोते, माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, ही 3 पुस्तकं प्रकाशित होण्याचा एक खूप मोठा इतिहास आहे आणि लेखकाने फार बोलू नये आणि त्याच्यामुळे फक्त या 3 पुस्तकाबद्दल एक 2 मिनिटं मी तुम्हाला सांगेन. 1857चा स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ सावरकरांचा होता आणि त्यावर मी ती व्यक्ती करावी असं मोरे सरांनी मला सुचवलं आणि 2003 ते 2009 असा 9 वर्षाचा तो प्रवास होता. मला 3 वर्ष PhD अवॉर्ड व्हायला लागलेली होती आणि त्या काळामध्ये मी रतनलाल ट्रस्टमध्ये काम करत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी 2012मध्ये पीपल्स कॉलेज जॉईन केलं आणि त्यानंतर अनेक कारणांच्यामुळं या माझ्या संशोधनाच्या पुस्तक रूपामध्ये मी काही परिवर्तन करू शकलो नव्हतो आणि आज ते पुस्तक 2006मध्ये लिहिलेलं 2022मध्ये प्रकाशित करीत आहे. त्या कालखंडामध्ये 15-16 वर्षाचं अंतर आहे आणि निश्चितपणे या कालखंडामध्ये प्रचंड असं साहित्य आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. या सगळ्यांचा आढावा, या सगळ्यांचं आत्ताचं काय स्टेटस आहे त्याची माहिती मला फारशी या ग्रंथामध्ये घेता आली नाही, हे मला प्रामाणिकपणाने कबूल करावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्रिकाल वेद नावाचा जो ग्रंथ आहे, जे लेखसंग्रह आहे, यामध्ये असंख्य असे विषय आहेत. 5 टप्प्यामध्ये या पुस्तकाला विभाजित केलेलं आहे. आमच्यासारख्या नवलेखकांना म्हणा किंवा जे अतिशय निर्भीडपणाने काही लिहितात त्यांचं कोणीही प्रकाशन करायला तयार होत नाही आणि त्यामुळं जेव्हा आम्ही प्रकाशकांना लिहितो, संपादकांना लिहितो की तुम्ही या तारखेपर्यंत प्रकाशित करा, तरी पण ते करत नाही. तुम्हाला सांगतो की लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर याचा रेनेसन्स स्टेट नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर त्या पुस्तकाचं परिषद करणारा लेख मी लिहिला आणि त्यांना पाठवलं. त्यांनी तो प्रकाशित केला नाही. मी एका नाण्याच्या संपादकांचं नाव घेत नाही, त्यांना मी तो लेख दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रकाशित करा. परंतु 1 महिना वाट पाहून सुद्धा तो माझा लेख प्रकाशित झाला नाही आणि दुर्दैवाने आपल्या हक्काच्या फेसबुकवर मला तो शेअर करावा लागला. असे सगळे लेख, काही जे महत्त्वाचे लेख होते ते लेख मी या त्रिकाल वेदमध्ये समाविष्ट केलेले आहेत. स्वतंत्रपणे सुशील कुलकर्णी त्याच्यावर बोलणार आहे.
इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही एक आठवडाभर व्याख्यानमाला घेतली. त्याला भरभरून असा प्रतिसाद मिळाला. त्याचे आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पण टाकले आणि त्याचे हजारो व्ह्यूअर्स आहेत. हजारो लोकांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की त्या सगळ्या व्याख्यानांचं एक पुस्तक यावं आणि म्हणून आम्ही ते पुस्तक केलं. त्यामध्ये डॉक्टर अभय दाता, डॉक्टर विश्वाधार देशमुख, डॉक्टर विशाल पतंगे, डॉक्टर विठ्ठल दहीफळे, डॉक्टर दत्ताहरी होमराव याच्याशिवाय डॉक्टर अशोक सिद्धेवाड सरांचा एक अत्यंत महत्त्वाचा दीर्घलेख आहे आणि सदाशिवराव पाटील साहेबांचा एक आम्ही अनुभवलेली आणीबाणी या विषयावर त्यांनी एक व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानाचं सुद्धा आम्ही शब्दांकन केलं आणि तो लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट झालेला आहे. आमचे मित्र विश्वाधार देशमुख यांनी खूप मोठी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यांच्या अपेक्षेनुसार ही गोष्ट खरी आहे की अनेक दिशांमधून आपण विचार करतो, एकाच वेळेस अनेक गोष्टी आपल्याला कराव्या वाटतात आणि आपण ते करू शकत नाही. आणि त्यामुळे एक पुस्तक अजून खान अब्दुल गफार खानांचं प्रकाशनाच्या मार्गावर आहे. काही दिवसामध्ये तेही माझं पुस्तक प्रकाशित होईल. खऱ्या अर्थानं ते माझं पहिलं पुस्तक आहे असंही मला म्हणावं लागेल. त्या अर्थानं ते संशोधनाचं एक मोठं काम माझं वाचकांच्या समोर येईल. तुम्ही सगळेजण माझ्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. अनेक लोक आहेत, प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकत नाही. तुमच्या सगळ्यांचं प्रेम स्नेह असंच राहू द्या आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा अशी विनंती करतो. आणि लेखकाच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमचं सूत्र आमचे मित्र डॉक्टर विजय भोसले. धन्यवाद. मी कुणी फार मोठा खरडा वक्ता नाही, कारण बाजूला विश्वाधार आहे याची मला कल्पना आहे, त्यामुळे तोही मी नाही. हां, विश्वाधारने चिठ्ठी लिहून दिलेली ती मात्र खरी आहे की वाटेल ते बोलणारा माणूस आहे. त्यामुळं कधी कधी वाटेल ते बोलणारे खूप प्रसिद्ध होतात. त्यापैकीचा कदाचित मी असावा. त्यामुळं त्या वाटेल ते मध्ये अभ्यास असेलच असं नाही. आदरणीय मोरे सरांच्या समोर फार काही मी बोलत बसणार नाही आहे, कारण मला माहिती आहे की त्यानंतर ते माझी उतरवू शकतात. त्यामुळं जितकं ते उतरवणार नाही तितकंच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या पुस्तक प्रकाशनाला आलेली मंडळी, सुशील कुलकर्णीची ओळख करून देताना ॲनालायझर या यूट्यूब चॅनलचा संपादक अशी करून देण्यात आली. खरं तर संपादक वगैरे असला काही प्रकार ॲनालायझरवर नाही आहे, कारण एकटा जीव सदाशिव कॅमेरा चालू कर आणि बोलायला लाग आणि ते टाकून दे. त्यामुळे मीच संपादक, मीच सगळं. ते गुळाचा गणपती होता ना, पु ल देशपांडेचा चित्रपट, म्हणजे पु ल देशपांडे आपल्या चित्रपटाची जाहिरात करायचे सब कुछ फुलं, आणि शेवटी चित्रपट आपटला आणि त्याने त्याच्यावर सांगितलं की सब कुछ फुलच होतं. ते मी केलेली जाहिरात खरी होती. निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, गीत, संवाद आणि प्रेक्षक सुद्धा. तसं त्या चॅनलचा मी आहे, त्यामुळे त्याला संपादक वगैरे असली काही उपाधी मी लावून घेत नाही स्वतःला. ॲनालायझर न्यूज नावाचं एक चॅनल चालवतो, ज्यावरती मला वाटेल ते बोलतो. म्हणजे मला जे वाटतं त्याची भीडभाड न ठेवता बोलतो, इतकाच काय तो. बरं, या कार्यक्रमाला मला बोलवलं, त्या संपादक वगैरे अशी ओळख करून दिली आणि आमचा मित्र विश्वाधारच्या प्रश्नाचं उत्तरच त्यात आहे. खरं तर विश्वाधारनी मगाशी चिरडेंच्या विषयी बोलताना खूप छान सांगितलं आणि त्यात बायको नावाच्या बंदरावर गलबत येत असतं असं सांगितलं. विश्वाधारच्या प्रेमात आमच्यासारखी मंडळी इतकी आकंठ उडालेली आहेत. माझा विश्वास आहे हे विश्वाधारसाठी बायको नावाच्या बंदरावर या गलबताला जावं लागत नसेल, ते बंदरच गलबताकडे धावत जात असेल. जे ते मगाशी म्हणाले ना, विनम्र, छान, मृदू वगैरे असलं काही नाही, तो गोड आहे, एवढंच आहे. जे विश्वाधारच्या बोलण्यात माधुरी आहे, गोडवा आहे. त्यामुळं पुरुष असून सुद्धा मी त्याच्या प्रेमात आहे हे जाहीरपणे सांगायला मला काहीही वाटणार नाही. कदाचित त्याच्याच त्या गोडव्याचा परिणाम असेल की चिरडेंनी शेवटी 3 पुस्तकं लिहिली. काय आहे, आपल्याकडे गंमत आहे. जो लेखक असतो तो वक्ता असतोच असं नाही.
जो वक्ता असतो तो लेखक असतोच असं नाही. चिरडे वक्ताही आहे, लेखकही होते, पण त्यांनाच माहित नव्हतं आपण लेखक आहोत, आपण छान लिहू शकतो. लिहा ना, वाटेल ते लिहा, म्हणजे असं थोडंच आहे की. आणि नाहीतरी काय हो, लोक वाटेल तेच लिहितात. काही छान लिहिण्यासारखी मंडळी आहेत ज्यांचं आपण वाचतो. मोरे सरांची क्षमा मागतो, मी सगळ्याच लेखकांबाबत बोलत नाहीये मी. लिहा ना, आणि तुम्ही लिहिलेलं लोकांना आवडतं. या त्रिकालवेद पुस्तकाच्या किंवा या सगळ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या संदर्भामध्ये किंवा त्यातल्या लेखाच्या प्रकाशनाच्या संदर्भामध्ये जी अडचण चिरडेंनी बोलून दाखवली ना, तीच हा त्रिकालवेद आहे, हे लक्षात घ्या. आता हे 3 काळ कोणते समजायचे? मी 3च समजतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ. या त्रिकालवेद पुस्तकातल्या रेनिसन्सच्या संबंधित लेखाला नांदेडचा, औरंगाबादचा किंवा मुंबईतला एकही संपादक छापायला तयार नव्हता. का? कारण सोपं होतं. तो जे पुस्तक गिरीश कुबेरांनी लिहिलं होतं, त्या पुस्तकाला त्यांनी का लिहिलं होतं हा प्रश्न मलाही पडलाय. जर तुम्हाला प्रश्न पडलाय ना, तसा मलाही पडलाय. म्हणजे जसं लिहा काही असा प्रकार असतो ना आपल्याकडे, लिहायचं काही लिहा, काय बरं पडतं म्हणून म्हटलं. लोक काही लिहितात तर तुम्ही लिहायला काय हरकत, काहीतरी लिहायला काय हरकत. काहीही लिहून पूर्ण केलेलं ते पुस्तक, ज्याला संदर्भ, दाखले असं काहीच नव्हतं, त्या पुस्तकाची चिरफाड केलेली त्याच माध्यमांना कशी छापावी वाटेल? वाटणारच नाही. मग पर्याय उरतो त्यांच्याकडं, ते म्हणजे सगळ्यांनी नाही म्हणल्यावर आपल्या आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकण्याचा. आणि दुसरा पर्याय झाला तो म्हणजे या पुस्तकात छापण्याचा. इथेच त्रिकालवेद आहे हे लक्षात घ्या. माध्यमांच्या मध्ये छापूनच येत नाहीये, मग काय करायचं? मग आपण आपलं माध्यम निर्माण करायचं. सुदैवाने सोशल मीडिया नावाचा एक प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल झाला. लोक फेसबुकवर व्यक्त होऊ लागली, लोक ट्विटरवर व्यक्त होऊ लागले, लोक प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लिहायला लागले. मग काहीही लिहायला लागले, काहीही वाटेल ते लिहायला लागले. याचं कारण असं होतं की माध्यम नावाच्या, ज्याला आपण प्रसार माध्यम म्हणतो, त्याला संपादक नावाची एक संस्था असते. माझे मास्टर काहीतरी 20 लाख काहीतरी आहेत म्हणाले यूट्यूबवर. शपथपूर्वक सांगतो, एक शब्दही कधी पाहिला नाही आणि पाहिलं नाही. आजच्या काळचं भाषण सुद्धा मी कधी पाहिलं नाही. मला समाज माध्यम माहिती, फेसबुक पाहिजे, यूट्यूब पाहिजे, व्हॉट्सअप येते, मला काहीच येते. तुमच्याविषयी मला काहीच माहिती नाही. तुम्ही आला ओळख पटली, त्यामुळे आम्हाला भीती वाटायला गेली आहे. उद्या तुमच्या यूट्यूबवर काय चालते पाहायची मला इच्छा होईल काय, त्याची भीती वाटायला लागली. पण भीती बहुतेक काही झालं नाही. बालाजी चिरडे यांचं जे पुस्तक आहे 1857 सावरकरांची भूमिका, हे पुस्तक खूप गाजलेलं पुस्तक आहे. 1908 साली लिहिलेलं, आधुनिक चर्चा होत असलेलं, ज्याच्यावर भारतीय विषयामध्ये सर्वाधिक लिहिलं गेलेलं आहे असंही पुस्तक आहे. 2000 सालापर्यंत 1007 पुस्तकं संतांवर लिहिलेली आहेत. त्यानंतर किती लिहिली माहिती नाही. तेव्हा बालाजीने जे पुस्तक लिहिलेलं आहे, अशाच प्रकारे कोणत्या तरी पुस्तकाची भर घालावं म्हणून लिहिलं नाही. तर 1857 संबंधात काही महत्त्वाचे प्रश्न आहे. हे पुस्तक सावरकरांच्या 1857 स्वातंत्र्य समर त्या ग्रंथासंबंधात आहे. त्या ग्रंथासंबंधात 2 मुद्दे नेहमी महत्त्वाचे राहिले.
एक ते ग्रंथ पहिल्यांदा 1857चा उठाव स्वातंत्र्य युद्ध होतं मांडणारा ग्रंथ आहे भारतातला पहिला. दुसरा असा आहे की त्या ग्रंथात हिंदू मुसलमानाचं ऐक्य झालेलंच होतं. त्या दोन मुद्द्यावर हा ग्रंथ तेव्हापासून आतापर्यंत चर्चेत राहिलेला आहे. यापैकी 1857 स्वातंत्र्य युद्ध होतं हा सावरकराचा मुद्दा सर्वांनी मान्य केला. अगदी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस पासून सर्वांनी भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला प्रेरणा देणारा एक महान ग्रंथ तो सर्वांनी जो मान्य केला त्यामुळे कसलाच वाद येणार आहे. आणि ते कुरुंकरांनी त्यांच्या ग्रंथाचे आहे ते हा 57चा ग्रंथ 57चा वेद आहे सावरकरांचा ग्रंथ वेद. हा क्रांती वेद असे म्हटलेलं आहे. पण पुढे यांनी म्हटलेलं आहे पण हा इतिहास नाही. म्हणजे क्रांती त्याला पूरक झाला पण इतिहास नाही तो. तेव्हा क्रांतीचा प्रेरणा देणारा ग्रंथ हा एक भाग झाला तो भाग आहे. त्याचा दुसरा भाग आहे की त्या ग्रंथात हिंदू मुसलमानाचं ऐक्य झालं होतं त्या उठावामध्ये. ते दोघं एक झाले होते. हा सावरकरांनी मांडलेला त्या ग्रंथाचा मुख्य मुद्दा आहे. आणि तो मुद्दा मात्र तेव्हापासून आतापर्यंत तो आल्याचा ठरलेला तो यासाठी मुद्दाम आहे की सावरकर हा ग्रंथ लिहिला 1908ला. सावरकर अंदमानला गेले. 1924ला परत आले. त्यानंतर हिंदू बुद्धिस्ट बनले. मग ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे विरोधी झाले. मुसलमान हिंदू ऐक्य होणारे असे झाले किंवा हिंदूचं ऐक्य केलं पाहिजे असे मागू लागले. तो 57चे स्वातंत्र्य दिन 26 दिन हिंदू मुस्लिम ऐक्य आहे म्हणणारे बदलले काय याच्यासाठी हा ग्रंथ चर्चेला झाला. सावरकरांच्या विरोधकांनी असं मांडलं की हिंदू मुस्लिम ऐक्य झालं होतं म्हणणारे सावरकर आम्हाला मान्य आहे त्या ग्रंथातले. पण नंतरचे सावरकर आम्हाला मान्य नाही. ते जातीवादी आहेत. ते बदललेले आहे. विपर्यास झाला आहे आणि त्या मुद्द्यानं हा मुद्दा माझा जमला. मग आता प्रश्न असा आला खरोखर सावरकर 57च्या ग्रंथातले हिंदू मुस्लिमचे समर्थक होते ऐक्य झालं होतं म्हणायचे. नंतर ते बदलले नाही. बदलले नसतील तर नाही म्हणू शकत. उघडपणानं हिंदू मुस्लिम ऐक्य आता करायचं आहे हे मान्य आहे. पण ते कसं करायचं आहे कोणत्या मुद्द्यावर करायचं आहे त्याचा पाया कोणता आहे त्याची दोन्हीच्या भूमिका बदललेल्या आहेत. माझा संशोधनाचा मुद्दा हा आहे ग्रंथाचा